अतिशय दुर्मिळ अशा स्टार जातीच्या 523 कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे। वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करून ही कासव जप्त करण्यात आली आहे। फेंगशुईसाठी तसंच अंधश्रद्धा म्हणून घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्टार जातीची कासव पाळली जातात, पण ती पाळणं कायद्यानं गुन्हा आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत या कासवांची डिलिव्हरी केली जाणार होती। वनविभागाच्या मुंबई डिव्हिजनची ही कासव तस्करीची सगळ्यात मोठी कारवाई आहे। वन विभागाच्या मुंबई डिव्हिजननं एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीनं ही जी कासवं आहेत, स्टार कासव म्हणून यांना संबोधलं जातं, यांना नाव दिली गेली आहेत। जवळपास 523 ही कासवं जी आहेत ती 3 ते 4 पिशव्यांमध्ये नेऊन त्यांची तस्करी केली जात होती। मुंबईतल्या कुर्ला भागामध्ये जे या ठिकाणी हे जे कासव आहेत ते पकडले गेले होते। जवळपास 523 कासवं आहेत, 3 पिशव्यांमध्ये ही कासवं जी आहेत ती आणली गेली होती आणि मुंबई डिव्हिजन जे आहे वन विभागाचं त्यांनी ही कासवं जी आहेत ती एका महिलेकडे त्यांना सापडलेली आहेत। आपल्यासोबत कंक साहेब आहेत, त्यांना विचारूयात साहेब, ही जी कारवाई आहे अतिशय मोठी कारवाई आहे। याआधी जेव्हा ही कासवं डिलिव्हरी केली जायची त्यावेळी तुम्ही पकडायचा किंवा त्यावेळी तुम्हाला ती कारवाई करता यायची, पण आता जी व्यक्ती यांची तस्करी करून घेऊन येत होती त्याला तुम्ही पकडले। तिने तिच्या 3 पिशव्या केल्या होत्या, 1 सॅक 2 सॅक होत्या आणि तिच्यासोबत 2 लहान मुलं पण तिने सोबत आणली होती, जेणेकरून ते संशय येऊ नये म्हणून लहान मुलं सोबत आणली होती आणि बॅगमध्ये तिने ठेवली होती। बॅगच्या असे वेगवेगळे असे बॅगमध्ये थर केले होते। 523 जी कासवं आहेत स्टार टर्टोइस प्रजातीची, ज्याला वन्यजीव अधिनियममध्ये सुद्धा प्रतिबंधित आहे आणि इंटरनॅशनल ट्रेडमध्ये सुद्धा याचं प्रमाण बऱ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे सायटीस जे कन्व्हेन्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा याला प्रतिबंध केलेला आहे। स्टार प्रजातीची कासवं आहेत आणि या कासवांना घरी ठेवलं तर खूप सुखशांती समृद्धी लाभते अशी एक अंधश्रद्धा आहे, पण हे जीव आहेत आणि या जीवांची तस्करी केली जाते। यांचं खरं जे ठिकाण आहे ते समुद्र किंवा ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी यांचं खरं ते ठिकाण आहे। कासव त्यांची तस्करी केली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते आणि वन्यजीवन जो कायदा आहे त्यामध्ये कमीत कमी 3 वर्ष ते जास्तीत जास्त 7 वर्ष शिक्षा या कासवांच्या तस्करीमध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।